रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर। मित्र, देवी भक्तांमध्ये जे तुकारामजी बोंबले यांचं नाव खरंच आग्रहाने आणि आदराने घेतलं जातं। जालना महाराष्ट्राची कुलस्वामिनी 3.5 शक्तिपीठापैकी तुळजाभवानी देवस्थान आणि इथं असलेलं तुळजाभवानी मंदिराजवळ असलेलं तुकारामजी बोंबले या भक्ताचं नाव अग्रगण्य घेतलं जातं। मित्रांनो, जेव्हा नवरात्रीचे घट बसतात, नवरात्रीच्या घटामध्ये जनकुजी तेली म्हणजे बरानपूरचे ज्यांना म्हणतात, नगर जिल्ह्यामध्ये असलेला बुरानगरचे जनकुजी तेली यांच्या वंशजांना या पालखीचा मान आहे। त्याच पद्धतीचा मान तुकारामजी भुते म्हणजे बोंबले यांच्या वंशजांना आहे। आणि या तुकारामजी बोंबले यांचं मूळ शोधण्यासाठी हे मूळ शोधत मी आज आले आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका या तालुक्यातील राजनी गाव येथे। राजनी गाव म्हणजे रेल्वे स्टेशन असलेलं राजनी गाव, या गावाजवळ असलेलं हे पारड गाव असं हे राजनी गाव आहे। मित्रांनो, खरं तर हे मंदिर अतिशय जुनं आहे, दगडी बांधकामामध्ये मंदिर होतं, परंतु काही वर्ष अगोदर या देवी भक्तांनी हे मंदिराचं पुनर्बांधणी केली आणि हे मंदिर नव्याने उभारण्यात आलं, देवीचा वज्रलेप करण्यात आला आणि अतिशय सुंदर देखणं रूप या देवीला देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, 1795 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा छत्रपती शाहू महाराज आणि निजाम सरकार म्हणजे पेशवे हे छत्रपती शाहूंकडून लढले, पेशव्यांचं आणि छत्रपती शाहूंकडून लढलेले पेशवा निजामाचं युद्ध झालं। 1795 मध्ये निजाम हा हारला आणि मराठ्यांना त्यांना राक्षस भुवनची दिलेली कर अदा करण्यासाठी पुन्हा मराठा सरदारांनी त्यांच्यावर कर लादला। 3,10,00,000 रुपये हे नगद रूपामध्ये मराठा सरदारांना या छत्रपतींच्या सरकार जमा करायची होती आणि त्यानंतर 35 लाख रुपयाचा हा भूप्रदेश हा निजाम सरकारला छत्रपती शाहू महाराजांकडे हा गहाण ठेवायचा होता आणि त्यातला एक भाग म्हणजे हे राजनी। मित्रांनो, राजनी जर शहर म्हणलं तर जेव्हा राक्षस भुवन आपण बघतो गोदावरी नदीच्या काठी बसलेला आहे, राक्षस भुवनचं जेव्हा एक लढाई झाली, त्यानंतर खर्ड्याची लढाई झाली, गोदावरीच्या अलीकडचा जो भाग होता हा निजाम सरकारचा भाग होता आणि निजामाकडे जेव्हा ही लढाई झाली त्यानंतर हा भाग म्हणजे तो जालना असो, बदनापूर असो, राजनी असो, पारडगाव असो, महमदाबाद पिंपळगाव असो, वडीकारला असो, असे बरेच काही भाग होते। हे एक प्रकारे निजामाकडून हे घाण ठेवल्यासारखे छत्रपतींच्या कार्यकाळामध्ये होते। असो मित्र, अतिशय जुना इतिहास या राजनी गावाला आहे आणि त्याच गावामध्ये एक आहे हे जुनं एक मंदिर आहे तुळजाभवानी यांचं। तुळजाभवानी मंदिरामध्ये आज ग्रस्त आपलं नाव काय का नामदेवराव बाबूरावजी भुते हे आपण बघत आहात। हे देवीचे आता सेवेकरी पुजारी आहेत। मित्रांनो, की तशी तुकारामजी बोंबले यांनी तिथं देवीची सेवा केली। भुते हा परिवार मूळचा राजनी येथील हा माळी समाजाचा असलेला हा परिवार, या मळ्यामध्ये ही देवी आहे। आणि तुम्हाला विशेष करून सांगू इच्छितो मित्रांनो की जालना शहरामध्ये सुद्धा मस्तगड आपण ज्याला म्हणतो तिथं सुद्धा शिंदे परिवाराचा माळी समाजाचा हा मळा होता। तिथं सुद्धा साधारण 200 ते 400 वर्ष जुनं मंदिर होतं, दगडी मंदिर आणि त्या शिंदे परिवाराकडून ह्या देवीची पूजा केल्या जात असते आणि त्यानंतर त्यांनी कालांतराने मंदिर पाडलं आणि आता पुन्हा 2025 मध्ये मंदिर पाडून नव्याने स्थापना करण्यात आली आहे। जसं जालना शहरामध्ये आईचा मळा आहे तसंच राजनी शहरामध्ये सुद्धा यांचा आईचा मळा आहे आणि आईच्या मळ्यामध्ये ही तुळजापूरच्या देवीची मंदिराची स्थापना ही केलेली आहे। मित्रांनो, तुकाजी बोंबले हे जेव्हा देवीच्या तुळजापूरच्या देवीसाठी दर्शनाला गेले होते राजनी येथून, तर त्यावेळेस ते झोपले होते आणि एका वाड्यामध्ये झोपलेले असताना ते वाड्यामध्ये झोपले आणि रात्री अचानक ते बोंबलत सुटले आणि देवीच्या दर्शनाला गेले आणि सगळे गाव जागा झालं की कोण मारडालं आणि जेव्हा सगळे जागे झाले तेव्हा अचानक भूकंप झाला आणि असं म्हणतात की तुकारामजी भुते हे बोंबलत सुटल्यामुळं गाव जागा झालं आणि जी जीवितहानी होणार होती ती झाली नाही आणि त्यामुळे ही जीवितहानी वाचली आणि त्याच्यामुळं देवांनी त्यांना असं पाठवलं की बाबा तू गाव जागा कर आणि बोंबलत सूट म्हणजे भूकंप येणार आहे आणि मग जीवितहानी होणार नाही, असं हे तुकारामजी भुते यांचं हे गाव राजनी गाव आहे।
त्यानंतर त्यांना तिथं काही लोकांनी वाडा सुद्धा दिला, राहायला जागा सुद्धा दिली आणि कालांतराने जेव्हा त्यांचं निधन झालं तर तिथं एक समाधी सुद्धा बांधण्यात आली आणि त्याजवळ त्यांच्या घराजवळ एक तुकारामजी बोंबले नावाचा चौक सुद्धा आहे. मित्रांनो, तुकारामजी भुते हे मूळचे राजनी तालुका घनसावंगी जिल्हा जालना इकडचे, परंतु ते बोंबलत देवीच्या दर्शनाला गेले आणि गाव जागा केलं म्हणून त्याला आडनाव पडलं बोंबले. असं हे अतिशय जुनं देवस्थान या राजनी गावामध्ये आहे. नक्कीच आपण या मंदिराचा इतिहास बघत आहोत आणि मंदिराची रचना सुद्धा बघूया. मित्रांनो, आपण हे जे बघत आहात हा देवीचा भक्त परिवार आहे की आता साधारण संध्याकाळचे 6 वाजत आहे आणि थोड्याच वेळात आता देवीची आरती होणार आहे. आणि देवीचे भक्त इथं येण्यास सुरुवात झालेली आहे. मी नामदेव बाबूराव भुते. का भैया आपलं नाव सांगा, देवीच्या विषयी काय माहिती सांगू शकता? सरामभाऊ भुते हे आमचे मोठे बंधू आहेत. अच्छा. नामदेव बाबूराव भुते. फार आम्ही सेवा आमच्याकडेच राहत असते. अच्छा. 2 टाइम आरती रथी, सकाळी 6 ते सकाळी 6. त्याच्यानंतर बरेच असे कार्यक्रम राहते. उन्हाळ्यात देशात भक्तजन येतात. नवरात्रीमध्ये खूप कार्यक्रम राहतात. अच्छा. वार्षिक उत्सव काय साजरा होतो देवीचा? त्याच्यानंतर आता यात्रा महोत्सव राहतो. अच्छा. पालखी. अच्छा. पालखी सोहळा राहते तुळजापूर. तुळजापूरला पायी पालखी जाते इथून. कोणत्या महिन्यात कधी जाते? काही मार्गशीर्ष महिन्यामध्ये. मार्गशीर्ष महिन्यात इथून नागदेवीला इथून प्रस्थान होतं. देवची पोळी झाली का ते अगोदर नेरला जाते. नेर नंतर परत राजनीमध्ये येते. राजनीमधून मग तुळजापूरकडे प्रस्थान. अच्छा. नेरचा आणि मंदिराचा काय संबंध? नेरचं असं मानलं जातं की देवीचं माहेर घर आहे. अच्छा. एक पुरातन कहाणी अशी सांगितलं जाते की नेर हे माहेरघर मानलेलं आहे म्हणून इथून देवी नेरला जाते. अच्छा. नेरला किती दिवस असते? एक दिवस मुक्काम. अच्छा. नागदिवाळी तिथं असते आणि नंतर मग इथून तुळजापूरला किती दिवस? 7 दिवस पायी. 150 भक्त सोबत राहते. अच्छा. तुमची कितवी पिढी आहे सेवा करणार, काही सांगू शकता का? 11वी ते 12वी असेल आतापर्यंत. हा, असायलाच पाहिजे. म्हणजे समजा आता छत्रपती आपण शिवाजी महाराज म्हणतो, त्यांचा 400 वर्ष जुना काळ आहे, तर आता 13वे वंशज आहे त्यांचे, आहे का नाही? समजा तसा अंदाज जर आपण धरला, आता 400 वर्ष जर जुनं मंदिर आहे तर हे पण तुमची 13वी पिढी असायला पाहिजे. 11वी 13वी पिढी असायला पाहिजे. देवीच्या काही घटना काही सांगू शकता? म्हणजे हा हा सांगा ना काही देवीची प्रचिती जी आली असं काही. अंधारामध्ये समजा सकाळच्या टायमाचे आमची पूजेचा टाइम जो राहतो, सकाळी समजा 5च्या दरम्यान पूजा होत असते आमची. अच्छा. तर पहिल्या काळात असं होतं की आता जो रस्ता उपलब्ध आहे तो रस्ता बी नव्हता. अच्छा. म्हणजे इतका चिखल, तुम्हाला पाणी राहत होतं, लाईट नव्हती, काही व्यवस्था नव्हती. त्या टायमात बाबाजी येत होते तर बाबाजी पुन्हा एक सोबती होता बाबाजीला. अच्छा. ते दोघं येत होते तर त्या एकाला विजेची तार राहते मधोमध 3 फेज व्होल्टेजची. अच्छा. पाण्याच्या मधोमध पाडलेली होती आणि जो सोबती राहतो तो समोर असल्यामुळे तो आधी पाडा खाली. अच्छा. मग बाबाजीने याला काय बाबाजीच्या म्हणजे मनात आणलं करंट आहे का काय आहे. अच्छा. तर बाबाजीची जी तार होती ती पायावरच पडलेली होती. अरे बाप. आत सकाळी समजा 4 वाजता बाबाजी येतात तिथं, तर 4 वाजल्यापासून कमीत कमी 2 घंटे ती बोटावर तार होती. अक्षरशः ते बोट कटले. अच्छा अच्छा अच्छा. आणि त्या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला. अच्छा अच्छा. पण ती कृपा देवीची. म्हणजे बाबाजी म्हणजे नाव आईचा धावा करत होते. अच्छा. बाबाजीने सारखा माय म्हणून असा धावा चालू केला होता. अच्छा. आणि त्यावेळेस विद्युत तार उपकरण चालू होतं. अरे बापरे. हा. तरी सुद्धा त्यांना थोडासाही म्हणजे विजा न होता, फक्त बोटापुरता काहीतरी. अच्छा अच्छा अच्छा. ते तेवढं सोसावं लागलं त्यांना. म्हणजे त्याच्यामुळे ते बचावले गेले.